भर दिवसात 2 हिंस्र बिबट्यांचा थरार, तरुणावर हल्ला, गावात भीतीचं वातावरण. हिंसक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागानं लावलं परिसरात पिंजरे. नवापूर तालुक्यातील कन्हाळा गावात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडली. भर दिवसात शेतात काम करत असताना एका तरुणावर 2 बिबट्याने हल्ला केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. मिळालेल्या माहितीनुसार कन्हाळा येथील दानियल दिवाणजी गावीत हा तरुण सकाळी 8 वाजता आपल्या शेतात मका पिकाला पाणी देण्यासाठी गेला होता. मोटर सुरू करण्यासाठी तो शेतातील पंपाजवळ गेला असता अचानक मका पिकातून 2 हिंसक बिबटे धावत बाहेर आले. त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात बिबट्यांनी तरुणाच्या हातावर आणि पाठीवर गंभीर जखमा केल्या. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेल्या दानियलनं मोठ्याने आरडाओरडा केला. त्याच्या आवाजामुळे हिंसक बिबटे घटनास्थळावरून पळून गेले, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. जखमी तरुणाला तात्काळ नातेवाईकांनी गावकऱ्यांच्या मदतीनं विसरवाडी इतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच चिंचपाडा वन विभागाचे अधिकारी प्राशा पगारे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यांनी शासकीय मदत देण्याचं आश्वासन दिलं असून बिबट्यांना पकडण्यासाठी तात्काळ पिंजरे लावण्यात येणार असल्याचं सांगितलं. दरम्यान विसरवाडी पोलीस प्रशासनानंही रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. या घटनेमुळे कन्हाळा आणि परिसरातील शेतकरी भयभीत झालेत. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जाते. सध्या या भागात वन विभाग आणि प्रशासन सतर्क झालंय. आजूबाजूला परिसरात हिंसक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले. नागरिकांनीही सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी.